काँग्रेसचे माजी नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभेचा राजीनामा दिला आहे आणि त्या राजीनाम्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत माजी शिक्षण मंत्री कमलकिशोरजी कदम। शिक्षण क्षेत्रातले एक मोठं नाव आहे आणि शरद पवार गटांचे ते निकटवर्तीय समजले जातात। अत्यंत ज्येष्ठ नेते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। काय सांगाल सर, आज अशोक चव्हाणांनी ही जी भूमिका घेतली या भूमिकेकडे आपण कसं बघता? अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाखतीत असं सांगितलेलं आहे की मी 2 दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेल। मी अजून कुणाही पक्षात गेलेलो नाही आणि 1-2 दिवसाच्या अवधीमध्ये मी निश्चित विचार करून माझी भूमिका स्पष्ट करेल। मला वाटतं त्यांनी अवधी मागितलेला आहे 2 दिवसाचा, तर त्याच्या आत काही प्रतिक्रिया व्यक्त करणं बरोबर होणार नाही। मात्र कुठेतरी शंकरराव चव्हाण पासून त्यांनी आजपर्यंत जे आहे ते काँग्रेसचा वारसा जपत आले आहेत आणि आज अचानक राजीनामा देणं हे राजकारणात थकून जायला लागलीत माणसं, आता कंटाळा यायला लागलेला आहे राजकारणाचा। कदाचित त्यांचा असा विचार असेल की काही विश्रांती घ्यावी थोडी। आपल्याला जबरदस्ती आपण कसं हे म्हणायचं? राजकारणाचं सध्याच्या राजकारणाचं जर सगळी हे पाहिली, अवस्था पाहिली, तर कोणी सभ्य माणूस राजकारण करू इच्छिल असं वाटत नाही आता सध्याची परिस्थिती। याच प्रश्नाला धरून देवेंद्र फडणवीस म्हणाले की आगे आगे देखो होता है क्या? देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे ते तरी मी कसं सांगू? आगे आगे देखो, आता ठीक आहे, देखेंगे आगे आगे क्या होता। एक आहे, पण निश्चित एक सांगतो की या देशातील जनता, लोक हे फार हुशार आहेत, योग्य निर्णय घेणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळं लोकांना कोणीही गृहीत धरून काही निर्णय घेऊ नये। लोकांचं जे आहे, लोकांची जी भूमिका आहे ती लोक आता या 6 महिन्यात दाखवतील। लोकसभा येऊन ठेपलेली आहे, आता मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहील इथं नांदेडमधून? बाबा फार बरेच इच्छुक आहेत। प्रत्येक माणूस आजकाल इच्छुक झालेला आहे। लोकसभा असो, विधानसभा असो, लोकसभेसाठी निवडणूक मोठी असते, खर्च मोठा असतो, पक्षाचा आधार असल्याशिवाय कोणीही उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही। त्याच्यामुळं आता जे काही 2-4 पक्ष आहे ते पक्ष त्यांचे उमेदवार ठरवतील। आता त्याचं आपण निश्चित सांगू शकत नाही, कारण आता आपण पाहिलं भाजपनेच मागच्या निवडणुकीत अनेकांना धक्का दिला। जे प्रस्थापित उमेदवार होते त्यांना सगळ्यांना घरी पाठवलं आणि भाजपला आता माझ्या वतीनं माझी अपेक्षा आहे की भाजपाने आता आयाराम गयाराम लोकांना संधी देऊ नये। भाजपने विचारपूर्वक पक्षाचं काम आयुष्यभर ज्यांनी केलेलं आहे अशाच माणसांच्या उमेदवारीचा विचार करावा। गद्दारांना घेऊन डोक्यावर बसवण्याचं काम भाजपने करू नये आणि इतर पक्षांनी सुद्धा करू नये। ज्यांना कुणाला लोकशाहीची चाड असेल त्या सर्व पक्षांनी याचा विचार करावा, कारण ही भाजपपुरतीच नाही, सर्वच पक्षांना लागण झालेली आहे। बाहेरचा माणूस फोडून आणायचा आणि जन्मभर ज्यांनी काम केलेल्या त्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर नेऊन त्याला बसवायचं। त्याच्यामुळंच आपल्या लोकशाहीची ही अवस्था झालेली आहे की आयाराम गयारामना त्यांना असं वाटतं आपल्याला संधी मिळती जा, किंवा अगोदर कबूल करून घेतात आणि मग जातात। तर ही जी आहे परिस्थिती राजकारणामध्ये अत्यंत अडचणीचे दिवस देशाला आणि
पक्षांनासुद्धा भोगावं लागले. तर आता त्याच्यामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी एवढी काळजी घ्यावी की ज्यांनी तुम्हाला सत्तेपर्यंत नेलेलं आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, त्याची काळजी घ्या. बाहेरून येणाऱ्याची काळजी करू नका. ते जसे आत येतात तसेच बाहेर जातात. तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. आपण जर बघितलं शिवसेनेमध्ये 2 गट पडले, राष्ट्रवादीमध्ये 2 पडले. ह्यापूर्वी असं कधी घडलं होतं का? हे नेमकं चाललंय काय महाराष्ट्र? नाही, पक्ष 1900 मला असं वाटतं की 84-85मध्ये 80च्या निवडणुका झाल्याच्या नंतर त्यावेळेला काही पक्ष फुटले. लोकांनी त्यावेळेला पक्ष फुटायचं कारण प्रलोभन होतं. आता त्या प्रलोभनापैकी जे गेले पक्ष सोडून ते पुन्हा कधीच निवडून आले नाहीत. त्याच्याबद्दल जनतेचे आभार मानतो मी. कारण या पद्धतीनं राजकारण सुरू झालं देण्याघेण्याच्या व्यवहारातून तर नाही राहणार, लोकशाही नाही टिकणार. शेवटचा एक प्रश्न घेतो सर. जी विरोधक म्हणतात, विरोधक म्हणजेच महाविकास आघाडीतील नेते संजय राऊत असतील, ईडी CBI यांचा धाक दाखवून जे आहेत ते दुसऱ्यांचे घरं फोडण्याचं काम भाजप करतं. तसंच मग अशोक चव्हाणनं काही धाक दाखविला असाल का? मध्यंतरी घोटाळ्यांचं त्यांचं एक नाव आलं होतं एका घोटाळ्यामध्ये. आता मला काहीच माहीत नाही त्यांचे ईडी CBI काय, पण सहसा असं होतं की माणूस स्वतःला वाचवण्यासाठीच काही निर्णय घेतो राजकीय. कारण याच्यापूर्वी आपण जे पाहिलं तर घटना अशा घडल्या की मोदींनी जाहीर केलं की याची चौकशी करणार, की काही दिवसात ती मंडळी पक्ष सोडून दाखल झाली. आणि काही त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी, अगोदर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी, आमचे हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे, त्याने सांगितलं आता मला शांत झोप लागते. म्हणजे ईडीची भीती नाही, CBIची भीती नाही, कशाची भीती नाही, आता मी शांत झोपतो. तसं शांत झोपावी म्हणून काही लोक गेले असतील सोडून. काय चव्हाणांनाही शांत झोप लागावं म्हणून आता तुम्ही जाऊन पहा एकदा शांत झोप लागते का नाही. मीडियाची ती जबाबदारी आहे की नेते लोक शांत झोपतात का नाही. आणि एक तुम्ही म्हणता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की काही काळजी करण्यासारखं नसलं तर आता त्यांनीच सांगितले की 22 वर्ष या पक्षामध्ये मी घालवलेली आहेत. माझ्या लहानपणापासून मी काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये आहे. तर 22 वर्षाच्या नंतर असं काही अचानक काही घटना घडली नाही की पक्षाची तत्वप्रणाली पसंत पडली नाही म्हणून मी दुसऱ्या पक्षात गेलो, असे म्हणण्यासारखं काही नाही. निश्चितच हे होते कमलकिशोरजी कदम यांनी जे आहे ते येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजपसह सर्वच पक्षांनी जे आहे आयाराम गयारामांना उमेदवारी न देता निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी असं मत जे व्यक्त आहे ते कमलकिशोर कदम यांनी केलं आहे. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.